दिनांक 25 डिसेंबर 2014 पद्मदुर्गावर लगीन घाई चालू होती। संपूर्ण गड तोरणांनी सजला होता। वाजंत्री चौघडे वाजत होते। मावळे मंडळी सज्ज झाली होती। निमित्त होतं पद्मदुर्ग जागर या उत्सवाचं। कोकण कडा मित्रमंडळ महाड यांच्या वतीने दरवर्षी या आगळ्या वेगळ्या उत्सवाचं आयोजन करण्यात येते। हे या उत्सवाचं 5वं वर्ष होतं। महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात अलिबागच्या जंजिरा किल्ल्याच्या जवळ असणारा पद्मदुर्ग स्वतः शिवरायांनी या गडाची निर्मिती केली। जंजिऱ्याच्या सिद्धीवर वर्चस्व प्रस्थापित करण्याचे असेल तर जंजिरा ताब्यात यायला हवा म्हणून अनेक मोहिमा झाल्या, पण त्या फसल्या। म्हणून महाराजांनी जंजिरा किल्ल्याच्या समोरच्या खडकावर पद्मदुर्ग या जलदुर्गाची निर्मिती केली। काहीसा कमळासारख्या आकाराचा असणारा हा छोटासा पण टुमदार किल्ला नंतर मराठ्यांकडून पुन्हा हा सिद्धीने जिंकला। त्यात काही बांधकाम केले। सिद्धीनंतर ब्रिटिशांनी या किल्ल्यावर तुरुंग थाटला। त्यामुळे एकंदरीत 3 वेगवेगळ्या शैलींचे बांधकाम या किल्ल्यावर पाहायला मिळते। किल्ल्यावर पाण्याच्या 3 टाक्या आहेत। सध्या गडावरील सगळंच बांधकाम तटबंदी वगळता भग्नावस्थेत आहे। गडावर जोगेश्वरी देवीचं मंदिर आहे। जवळपास 40 तोफा आहेत, ज्या आजही शिवशाहीचा इतिहास सांगत उभ्या आहेत। स्वतः शिवरायांनी या दुर्गाची निर्मिती केली असली तरी तसा हा किल्ला फारसा प्रसिद्ध नाही। त्यात पर्यटक फक्त जंजिऱ्याला जातात, पण त्याच्या समोरच असणाऱ्या पद्मदुर्गाकडे त्यांचे पाय वळत नाहीत। त्यामुळे मधील काही काळात हा किल्ला नको ते उद्योग करणाऱ्या मंडळींच्या ताब्यात होत्या। इतिहासाचा इतका मोठा आणि महत्त्वाचा साक्षीदार असा उपेक्षित जीवन जगत होता। ही परिस्थिती बदलायला हवी। या किल्ल्याकडे शिवप्रेमींनी यावे आणि पुन्हा येथे शिवशाही जिवंत व्हावी या हेतूने कोकण कडा मित्रमंडळ महाड येथील काही तरुण पुढे सरसावले। त्यांनी किल्ला स्वच्छ केला। अस्ताव्यस्त वाढलेली झाडी तोडून जागा मोकळी केली आणि सुरुवात झाली पद्मदुर्ग जागर या उत्सवाला। दरवर्षी डिसेंबर महिन्यात हा उत्सव साजरा केला जातो। या वर्षीच्या उत्सवात आम्हाला सहभागी होण्याचे भाग्य लाभले। सकाळी 10:30च्या सुमारास खोरा बंदरातून जंजिऱ्याला साक्षी ठेवत चंद्रभागा बोटीने आम्ही पद्मदुर्गाकडे निघालो। अवघ्या 15 मिनिटात पद्मदुर्ग दृष्टीस पडला। असंख्य शिवभक्त गडावर हजर झाले होते। संपूर्ण किल्ला फुलांच्या माळ्या आणि तोरणांनी सजला होता। वाजंत्री वाजत होती। गडदेवता पूजनाने पद्मदुर्ग जागर उत्सवाची सुरुवात झाली। एकं नित्यं विमलमचलं सर्वदे साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि सद्गुरु तन्नमामि सद्गुरु तन्नमामि। ब्रह्मवृंदांच्या मंत्रघोषात भिवंडीचे शिवभक्त शेखर मामा फरमद यांनी सपत्नीक गडदेवता व शिवरायांचे पूजन केले। त्यानंतर आरती झाली। गडदेवता पूजनानंतर कोकण कडा मित्रमंडळाचे सचिव श्री महेश मोरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले। या प्रसंगी उपस्थित मान्यवरांची भाषणे झाली। त्यानंतर संबळ वाजायला सुरुवात झाली आणि गोंधळगीत गायला प्रारंभ झाला। त्याच्या ठेक्यावर 51 तरुण हातात मशाली घेऊन नाचायला लागले। सोहळा अद्भुत होता। तलवारी आणि लाठीगाठीची प्रात्यक्षिके शिवप्रेमींनी त्या ठिकाणी सादर केली। आता या पद्मदुर्ग जागरच्या मुख्य आकर्षण असणाऱ्या कार्यक्रमाची वेळ जवळ आली होती। वाजंत्र्यांनी आसमंत दुमदुमला आणि गोब्राह्मण प्रतिपालक छत्रपती शिवरायांच्या पालखी सोहळ्याला प्रारंभ झाला। पद्मदुर्गाच्या संपूर्ण तटबंदीवरून ही पालखी जाते। एका अर्थाने स्वतः शिवशंभू पालखीत बसून संपूर्ण गडाची पाहणी करताहेत असंच वाटत होतं। दृष्ट लागावा असा हा सोहळा।
प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर महाराज निघाले ते गडावरील जोगेश्वरी देवीची ओटी भरायला. मंत्रघोषात सुहासिनी स्त्रियांनी जोगेश्वरी देवीची ओटी भरली. पद्मदुर्ग जागर या कार्यक्रमाची सांगता झाली. एका अर्थाने आज पद्मदुर्ग पुन्हा जिवंत झाल्यासारखा वाटत होता. सगळं वातावरण नवचैतन्याने भरलेलं होतं. जय भवानी जय शिवाजीचा नारा असं म्हणतात गुंजत होता. पद्मदुर्गाचे महत्त्व लोकांना कळावे, त्यांनी या गडाला भेट द्यावी, जेणेकरून या गडाचं महत्त्व अबाधित राहील या शुद्ध हेतूने आयोजित केलेला हा उत्सव सोहळा पार पडला. या सगळ्या आठवणी मनात साठवत महाराजांच्या या निर्मितीला वंदन करत मी त्या समरधुरंधर जाणत्या राजाचे गुण आठवत आम्ही पुन्हा चंद्रभागेने खोरा बंदराकडे निघालो. छोटासा पण टुमदार नि शौर्याच्या नि संघर्षाच्या अनेक प्रसंग जगलेला, शिवशंभोच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पद्मदुर्गाला आपणही एकदा तरी भेट द्या आणि पुढल्या वर्षी पद्मदुर्ग जागर या उत्सवाला न विसरता या. राम राम.